नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ग्रामपंचायत या विषयावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत, तेही संदर्भासहित स्पष्टीकरणासहित. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. प्रश्न क्रमांक 21. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1998 कलम 10 नुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी डॅश डॅश व जास्तीत जास्त इतकी असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 ही ग्रामपंचायतीची सदस्य संख्या असते. याबद्दल अधिक माहिती आपण घेऊया. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार 5वं कलम आहे ग्रामपंचायतीची स्थापना, 7वं कलम आहे ग्रामसभेची बैठक आणि 30वं कलम आहे सरपंच. त्याचबरोबर 30A कलमामध्ये उपसरपंच आहे, तर 35व्या कलमामध्ये अविश्वास ठराव, त्यानंतर 49व्या कलमामध्ये ग्रामविकास समित्या, 57व्या कलमामध्ये ग्रामनिधी आणि 60व्या कलमामध्ये ग्रामसेवक व 145व्या कलमामध्ये ग्रामपंचायतीचे विसर्जन अशी अधिनियम 1998 मुंबई ग्रामपंचायतीची कलमे आहेत. त्यानंतर किती लोकसंख्या असल्यावर किती सदस्य असतात हे पण आपण पाहून घेऊ. 600 ते 1500 लोकसंख्या असेल तर 7 सदस्य असतात. 1501 ते 3000 पर्यंत लोकसंख्या असेल तर 9 सदस्य असतात. 3001 ते 4500 पर्यंत 11 सदस्य असतात. 4501 ते 6000 पर्यंत 13 सदस्य, 6001 ते 7500 पर्यंत 15 सदस्य आणि 7501 पेक्षा एकही सदस्य आगाऊ झाला तर 17 सदस्याची ग्रामपंचायत असते. यानंतर प्रश्न क्रमांक 22 ग्रामसभा आहे. आता आपल्याला ग्रामसभेबद्दल माहिती विचारलेली आहे आणि हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. चला तर मग ग्रामसभेबद्दल माहिती मिळूया. ग्रामसभेबाबत माहिती घेत असताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1998 मधील कलम 6 यामध्ये ग्रामसभेची तरतूद आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर घटनेत 73वी घटना दुरुस्ती झाली आणि 1992 नुसार 243 कलमानुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. हिला लोकसभेची शेवटची कडी किंवा पंचायत समितीचा सर्वात कनिष्ठ स्तर असं म्हणतात. ग्रामसभेत ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व प्रौढ 18 वर्षावरील नागरिकांचा समावेश होतो. ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो, तर गणपूर्ती ही गावातील एकूण लोकसंख्येच्या 15% किंवा 100% इतकी आहे. परंतु आदिवासी भागात असेल तर गावातील एकूण लोकसंख्येच्या 25% लोक ग्रामसभेला हजर असणं आवश्यक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता आपल्याला चुकीचे विचारले. त्यामध्ये पहिला आहे सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव हा 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येत नाही. हे एकदम बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारले त्यामुळे हे तर उत्तर नाही आहे. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. हे पण एकदम बरोबर आहे. जर अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही. हे पण बरोबर आहे. त्यानंतर चौथा आहे सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वास ठराव मांडता येणार नाही. हे मात्र चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता याबद्दल अधिक माहिती घेत असताना थेट सरपंच निवडणूक जुलै 2017 पासून महाराष्ट्रात लागू झाली. मग ही थेट सरपंचाच्या निवडणुकीची शिफारस कुठल्या समितीने केली तर ती होती PB पाटील समिती. महाराष्ट्रात 4 जुलै 2017 पासून ही लागू झाली. आणि अविश्वास ठरावाबद्दल सांगायचं झालं तर निवडणुकीपासून 2 वर्ष मांडता येणार नाही, मुदत समाप्त होण्याच्या 6 महिने अगोदर मांडता येत नाही आणि एकदा जर अविश्वास फेटाळला तर तो 2 वर्ष मांडता येत नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं, सुरुवातीचे 2 वर्ष मांडता येत नाही, त्यानंतर 6 महिने जर कालावधी उरला असेल तर त्या अगोदर 6 महिने मांडता येत नाही आणि एकदा फेटाळला
की 2 वर्ष मांडता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे थेट सरपंचावर आलेला एकही प्रश्न आपला राहणार नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 24 जोड्या लावा आहे. ग्रामसभेची गणपूर्ती एकीकडे केंद्रशासित प्रदेश दिलेत आणि दुसरीकडे मतदारसंख्येची टक्केवारी जी की गणपूर्तीसाठी दिले. त्यामध्ये अ आहे बिहार आणि बिहारची गणपूर्ती संख्या आहे 5%. त्यानंतर ब आहे चंदीगड, चंदीगडची गणपूर्ती संख्या आहे 20% आणि क आहे छत्तीसगड, छत्तीसगडची गणपूर्ती संख्या आहे 10% आणि त्रिपुराची आहे 12.5%. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 25 खालील विधाने विचारात घ्या. ज्यामध्ये अ आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 6 मध्ये ग्रामसभेची तरतूद आहे. एकदम बरोबर. आपण ग्रामसभेबद्दल माहिती घेत असताना या कलमांचा अभ्यास केलेला आहे. ब आहे 73वी घटना दुरुस्ती कायद्यातील कलम 243 अनुसार ग्रामसभेला संविधानिक अधिकार मिळाला. हे पण बरोबर आहे. त्यानंतर ग्रामसभेला निवडणूक नसते. हे पण बरोबर आहे. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार हे ग्रामसभेचे सभासद असतात. हे पण बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 26 खालील विधाने विचारात घ्या. ग्रामपंचायत हे ब्रिटिशांच्या काळापासून स्थानिक प्रशासनाचे एकक होते, परंतु त्यांना शासकीय नियंत्रणाखाली काम करावे लागत असे. हे पण बरोबर आहे. त्यानंतर ब आहे भारत सरकार अधिनियम 1919 मध्ये स्थानिक स्वसंस्थांबाबत कायदे करण्याचा अधिकार खास करून प्रांतिक विधिमंडळास प्रांतिक वैधानिक यादीमध्ये नोंद क्रमांक 12 अन्वये दिला होता. हे चुकीचं आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 41 अन्वये राज्य ग्रामपंचायतीची संघटित करण्यासाठी उपाययोजना करील. हे पण चुकीचं आहे, कारण ग्रामपंचायत हे 40व्या कलमामध्ये आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ फक्त बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 ज्यामध्ये आपल्याला खालील विधाने विचारात घ्या म्हणून बरोबर विधाने कुठली आहेत म्हणून विचारलेलं आहे. तर अ आहे ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. एकदम बरोबर. ब आहे पंचायतीचा सचिव हा ग्रामसभेचा सचिव असतो. हे पण बरोबर आहे. त्यानंतर क आहे ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंध अधिकारी देखील असतो. हे मात्र एकदम बरोबर आहे. त्यानंतर ड आहे ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सेवक असून त्याचे वेतन आणि भत्ते जिल्हा निधीतून दिले जातात. हे मात्र चुकीचे आहे. आता ग्रामसेवकाबद्दल अधिक माहिती मिळूया. आता ग्रामसेवकाचे वेतन हे जिल्हा निधीतून दिले जाते, भत्ते नव्हे. आता ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव म्हणजेच ग्रामसेवक असतो आणि यांची नेमणूक CEO करतात. ग्रामसभेचं किंवा ग्रामपंचायतीचं दैनंदिन काम पाहणे हे यांचं कार्य असतं. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील 60 कलमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो आणि तो बाल प्रतिबंध अधिकारी असतो. नेमणूक CEO तर करतातच, पण निवड विचारल्यास जिल्हा निवड समिती असं उत्तर देता येतं आपल्याला. म्हणजे नेमणूक CEO करतात, पण जिल्हा निवड समिती ग्रामसेवकाची निवड करते असं जर विचारल्यास हे पण वाक्य बरोबर आहे. त्यांचा कार्यकाळ 60 वर्षापर्यंत असतो आणि ते राजीनामा किंवा बंडतर्फ CEOच करू शकतात. महाराष्ट्रात ग्रामसेवकाचे प्रशिक्षण केंद्र गारगोटी, कोल्हापूर, अमरावती, जालना, परभणी, बुलढाणा, कोसबा, ठाणे, मांजरी, पुणे, सिंधवाडी, चंद्रपूर येथे आहेत. त्याचबरोबर किरकोळ रजासाठी ते BDO व अर्जित रजासाठी CEOकडे अर्ज करू शकतात. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून त्यांचं कार्य असतं आणि ग्रामपंचायतीचा विकास करणे हे त्यांच्या मुख्य कार्य असतं. यानंतर प्रश्न क्रमांक 28 सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासंबंधी खालील विधाने लक्षात घ्या. सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी
ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवली लागते. त्यानंतर हे बरोबर आहे. त्यानंतर ब आहे, विशेष सभा बोलवण्यासाठी मागणी किमान 1/3 सदस्य करणे आवश्यक आहे. हे पण बरोबर आहे. क आहे, विशेष सभेची मागणीची सूचना जिल्हाधिकाऱ्याला द्यावी लागते. नाही, हे चुकीचं आहे. आणि ड आहे, ही सूचना दिल्यानंतर परत मागे घेता येत नाही. हे पण चुकीचं आहे. क आणि ड चुकीचे आहेत. आणि आपल्याला विचारले वरीलपैकी कुठली अयोग्य आहेत? ती एक क आणि ड. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 29, नियमित ग्रामसभा बैठकीव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठका भरवण्याचा अधिकार कोणास आहे? हा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ज्यामध्ये सरपंच, सरपंचाबरोबर गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या तिघांनाही नियमित ग्रामसभा बैठकीव्यतिरिक्त जादा बैठक किंवा विशेष बैठक भरविण्याचा अधिकार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती आहेत? तर घरपट्टी, पाणीपट्टी. अ आहे, घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. एकदम बरोबर. गावातील गोळा केलेल्या जमीन महसुलापैकी 30% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो. हे पण बरोबर आहे. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन त्यांना अनुदान देते. हे पण बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व बरोबर आहे. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.